यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेल्या शेतीची महसूल आणि कृषी प्रशासन दखल घेत नसल्याचा आमदार संजय देरकरांचा आरोप। कोकणात मुसळधार पाऊस, पूर क्षेत्रात रेस्क्यू टीम तैनात। पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। सोलापूरमध्ये पावसाची दमदार हजेरी, पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पावसाचा फळबागांना फटका बसण्याची शक्यता। सोलापुरात विविध भागात पावसाची दमदार हजेरी, शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ। 3 दिवसांमध्ये उजनी धरणात 189 टीएमसीने वाढ। केरळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, आठवडा आधीच मान्सून केरळमध्ये दाखल। भारतीय हवामान विभागाकडून घोषणा। सांगलीमध्ये नशेखोरी विरोधात कठोर कारवाई सुरू। नशेखोरी व्यवहारात पोलीस अधिकारी आढळल्यास पोलिसाला निलंबित करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याबद्दल कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील सहभागी। नाशिकमध्ये मीडिया प्रीमियर लीगचं रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन। राजकारणात फटकेबाजी करणाऱ्या रोहित पवारांनी केली क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी। धुळे सोलापूर महामार्गावर दुधाचा टँकर पलटी, हजारो लिटर दूध रस्त्यावर वाया। मोफत दूध घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।